नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पांच्या आगमनाने तुमच्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी, प्रगतीचे आगमन हो, हीच प्रार्थना. तर मंडळी, आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचे स्वागत झाले आहे, स्थापना झाली आहे आणि आपण त्यांची जमेल तशी सेवा करत असतो. गणपती बाप्पा घरी विराजमान होतात तेव्हा आपल्याला वेगळंच समाधान वाटतं. त्या दिवसांमध्ये घरामध्ये उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते. बाप्पा आले म्हणजे आपली सगळी कामं सुरळीत पार पडतात, संकट दूर होतात आणि जीवनात नवीन उमेद येते. मंडळी, लक्षात घ्या, आपण किती कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, प्रामाणिक वागत असतो, तरीही आपले कोणतेही काम यशस्वी होत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत आपण थोडा विशेष उपाय केला तर घरामध्ये सुख, शांती कायम राहते. घरात लक्ष्मीचा वास होतो, कामात प्रगती होते आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. आजच्या व्हिडिओमध्ये असाच काहीतरी एक अगदी साधा सरळ उपाय मी सांगणार आहे. तो उपाय फारसा कठीण नाही, अगदी जास्त वेळ लागत नाही, उलट अगदी सोपा आहे आणि प्रत्येक जण करू शकतो असा हा उपाय आहे. पण हा उपाय अगदी विश्वासाने, भक्तीने आणि श्रद्धेने केला पाहिजे. चला तर उपाय जाणून घेऊया. सर्वप्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, कारण पूजा आपण नेहमी पवित्र होऊनच करतो. कारण पवित्रता म्हणजेच देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग असतो. त्यानंतर गणपतीच्या समोर एक कलश ठेवायचा आहे. कलश म्हणजे काय, तर आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यात पुजतो ना, तोच कलश. हा कलश तुम्ही तांब्या किंवा पितळेचा घेतला तर उत्तम, पण तो नसेल तर स्वच्छ स्टीलचा देखील घेऊ शकता. या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं आहे. हे पाणी आणि दूध मिसळून कलश तयार करायचा आहे. या पाठीमागचा एक सुंदर अर्थ आहे. पाणी म्हणजे शुद्धता आणि दूध म्हणजे समृद्धी, म्हणजेच आपलं घर शुद्धतेने भरून जावं आणि त्याचबरोबर समृद्धीही नांदावी, असा या कृतीमागचा हेतू आहे. कलश भरल्यानंतर त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. आता कलश म्हटलं की नारळ येणारच, ते तुम्हाला माहीतच आहे. तरीही मी उपाय सांगत आहे, त्यामुळे सर्वच काही माहिती व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करते. नारळ म्हणजे पूर्णत्वाचं आणि शुभतेचं प्रतीक. प्रत्येक शुभ कामामध्ये नारळ वापरलाच जातो. यानंतर नारळावर गणपती बाप्पाला प्रिय असलेली दुर्वा आणि पत्री अर्पण करायची आहे. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. आता इथे पत्री म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने असतात, म्हणजेच फुलांची, फळांची पाने असतात. ती आपण गणपतीला अर्पण करतो, त्यालाच पत्री असे म्हणतात. या पत्री तुम्हाला जमल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या 21 पत्री तुम्हाला गणपतीला अर्पण करायच्या आहेत. या पत्रीमुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आता गणपती बाप्पाची नियमित आरती करायची आहे आणि एक गणपती बाप्पांचा मंत्र आहे, तो आपल्याला म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. तो मंत्र म्हणजे ओम गण गणपतये नमः. हा मंत्र किमान कलशाकडे पाहून 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. आता दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे गणराजा, या कलशासारखी शुद्धता, समाधान आणि समृद्धी आमच्या घरात कायम राहो. आरती झाल्यावर त्या कलशाजवळ दिवा व अगरबत्ती लावा, यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूजा झाल्यानंतर या कलशातील पाणी घ्यायचं आहे आणि ते घराच्या मुख्य द्वारावर, हॉलमध्ये आणि देवघरात शिंपडायचं आहे. हवं असेल तर हे पाणी अगदी थोडं थोडं सगळ्याच खोलीत शिंपडू शकता. हे केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घरात सुख, शांतीचा वास टिकून राहतो. हा उपाय तुम्ही रोज गणपती बाप्पा घरात असताना करा आणि विसर्जनाच्या दिवशी हा नारळ आणि पाणी नदीत, विहिरीत किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी विसर्जित करा. शेवटची गोष्ट म्हणजे या दिवसात शक्य तितकं दानधर्म करा. गणपती बाप्पांची सेवा करा. थोडं अन्न, फळं किंवा कपडे एखाद्या गरजूंना दिले तरी गणपती बाप्पा अधिक प्रसन्न होतात. तर अगदी छोटासा उपाय आहे, पण श्रद्धेने करण्याची गरज आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यातील कोणतीही अडचण असो ती दूर होणार आहे. तुम्हाला संकट अगदी छोटी वाटू लागणार आहेत. तुम्हाला त्या संकटांना सामना करण्यासाठी बळ येणार आहे. कारण गणपती बाप्पा म्हणजे श्री आणि श्रींची कृपा जर आपल्यावर असेल तर आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य उरणार नाही. तर मित्रांनो, हा होता एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय.
हा उपाय केला तर बाप्पांची कृपा आपल्या घरावर राहते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपलं जीवन सुख, शांती आणि प्रगतीने भरलेलं होतं. चला तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया टाईप करा.